आज मी तुम्हाला असा एक हेअर सिरम बनवून दाखवणार आहे, ज्याचा वापर केल्यानंतर तुमचे केस गळणं अगदी लवकरात लवकर कमी होतील. आणि जर तुमचे केस खूप जास्त प्रमाणात गळत असतील, केस विंचरताना मूठभर केस हातात येत असतील आणि यामुळे तुम्ही खूप जास्त प्रमाणात जर त्रस्त झाला असेल ना, तर आज मी जे सिरम सांगणार आहे ते सिरम फक्त तुम्ही एकदा ट्राय करून बघा. तुम्हाला खूप छान असे रिझल्ट मिळतील. तुमच्या केसांसाठी अगदी सोप्या पद्धतीने आणि अगदी घरच्या घरी एक उत्तम असं हेअर सिरम कसं बनवायचं तेच मी तुम्हाला आजच्या या व्हिडिओमध्ये सांगणार आहे. त्यामुळे आपला हा व्हिडिओ अजिबातच स्किप करू नका. मैत्रिणींनो, फक्त घरामधील दोन साध्या वस्तू वापरून आपण हे सिरम तयार करणार आहोत. ज्यांनी ज्यांनी हे सिरम वापरले ना, त्यांना त्यांच्या केसांमध्ये अप्रतिम असे बदल जाणवलेले आहेत. आणि तुम्ही व्हिडिओमध्ये माझे केस देखील नक्कीच पाहिलेले असतील, कारण मी देखील या सिरमचा वापर करते आणि त्यामुळे मला देखील खूप छान असे रिझल्ट भेटलेले आहेत. आणि हो, ही रेमेडी बनवण्यासाठी तुम्हाला कोणत्याही प्रकारचा खर्च वगैरे अजिबात करावा लागणार नाहीये, कारण किचनमध्येच ठेवलेल्या फक्त दोन गोष्टी वापरून आपण आपलं आजचं जे हे सिरम आहे ना ते बनवणार आहोत. आणि हे जे सिरम आहे ते इतकं जास्त फायदेशीर आहे की तुम्हाला ना पहिल्याच वापरामध्ये त्याचे परिणाम दिसायला लागतील. आणि ते परिणाम पाहून तुम्ही देखील खरंच खूप जास्त प्रमाणात आश्चर्यचकित व्हाल. पण त्यासाठी तुम्हाला आपला हा व्हिडिओ आणि सिरम बनवण्याची पूर्ण प्रोसेस पूर्णपणे न स्किप करता पाहावी लागेल. तेव्हाच तुम्हाला 100% छान असे रिझल्ट भेटतील. चला तर मग जास्त वेळ न घालवता आपण आपली रेमेडी बनवायला आता सुरुवात करूयात. त्या अगोदर जर तुम्ही आपल्या चॅनलवरती नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करा आणि सोबतच तुम्ही आपला हा व्हिडिओ महाराष्ट्राच्या कोणत्या जिल्ह्यामधून, कोणत्या तालुक्यामधून किंवा मग कोणत्या गावामधून पाहताय ना, ते देखील मला कमेंटमध्ये सांगायला अजिबातच विसरू नका. बघा, ही रेमेडी बनवण्यासाठी आपल्याला सगळ्यात पहिल्यांदा लागणार आहे ती म्हणजे चहापत्ती. हो, तीच चहापत्ती जी आपण रोज चहा बनवण्यासाठी वापरत असतो. बघा मैत्रिणींनो, चहापत्ती ही फक्त चहा बनवण्यासाठीच नाही, तर आपल्या केसांसाठी देखील खूप उत्तम प्रकारे काम करत असते. याचा जर वापर तुम्ही नियमित केला ना, तर तुमचे केस अगदी सिल्की आणि शायनी दिसू लागतील. सोबतच स्कॅल्पमधील जे इन्फेक्शन असेल ना, ते देखील कमी होईल. बघा, सगळ्यात पहिल्यांदा आपण एक पॅन घेणार आहोत किंवा मग जे कोणतं भांडं तुमच्याकडे असेल ना, ते तुम्ही घेऊ शकता. फक्त लक्षात ठेवा, ॲल्युमिनियमचं भांडं अजिबात घ्यायचं नाही. आता याच्यामध्ये आपल्याला 2 छोटे चमचे चहापत्ती टाकायची आहे. इथं माझ्या चमच्याची साईज थोडीशी छोटी आहे, त्यामुळे मी 2 चमचे घेतलेत. जर तुमच्याकडे मोठ्या साईजचा चमचा असेल ना, तर तुम्ही 1 घेतला तरीही चालू शकतं. आता त्यानंतर आपल्याला याच्यामध्ये साधारणतः अर्धा ग्लास म्हणजेच 1 कप एवढं पाणी ॲड करायचं आहे. आणि त्यानंतर आपलं हे जे मिश्रण आहे ना, ते आपल्याला गॅसवरती उकळवत ठेवायचं आहे. बघा, जेव्हा आपण हे मिश्रण गॅसवरती ठेवू ना, तेव्हा सुरुवातीला गॅसची फ्लेम अगदी हाय ठेवायची. आणि जेव्हा तुम्हाला असं वाटेल ना की तुमचं पाणी आता उकळायला लागले, तेव्हा तुमच्या गॅसची जी फ्लेम आहे ना, ती मीडियम टू लो करायची आहे. बघा मैत्रिणींनो, चहापत्तीमधील कॅफीन आणि पॉलिफिनॉल्स असतात ना, ते आपल्या केसांच्या रूट्सना मजबूत करतात, केस तुटणं कमी करतात आणि सोबतच हेअर ग्रोथ देखील वाढवतात. आता इथं तुम्ही बघू शकता, हळूहळू चहाच्या पाण्याचा जो रंग आहे ना, तो बदलताना तुम्हाला इथं दिसत असेल. त्याचाच अर्थ काय असतो की त्यामधील जी काही पोषक घटक आहेत, जी काही पोषक तत्व आहेत, ती आता पाण्यामध्ये मिसळायला सुरुवात झालेली आहे. त्यानंतर आपलं हे जे चहापत्तीचं पाणी आहे ते साधारणतः 2 ते 3 मिनिटं आपल्याला उकळवून घ्यायचं आहे. कारण केसांवरती चहापत्तीचं पाणी जर आपण लावलं ना, तर कोंडा कमी होतो. केस अगदी काळे, घनदाट आणि चमकदार दिसतात. केस गळणं कमी होतं आणि सोबतच केसांची वाढ देखील चांगली होते. कारण यामध्ये अँटीऑक्सिडंट, टॅनिन्स आणि कॅफीन असतात, ज्यामुळे आपले स्कॅल्प स्वच्छ होतं आणि स्कॅल्पमधील ब्लड सर्क्युलेशन सुधारलं जातं. आता बघा, हे असंच थोडा वेळ उकळू द्या. तोपर्यंत आपण पुढचा जो काही घटक आहे ना, तो बघणार आहोत. तर पुढचा आपला घटक आहे ते म्हणजे आलं. बघा, एक छोट्या आकाराचं आलं आपल्याला सोलून घ्यायचं आहे आणि व्यवस्थित असं स्वच्छ करून वॉश करून घ्यायचं आहे. आणि त्यानंतर आपल्याला या आल्याच्या तुकड्याचा रस काढून घ्यायचा आहे. कारण आल्याचा रस केसांसाठी खूप जास्त फायदेशीर असतो. याच्यामुळे आपल्या केसांची वाढ जलद गतीने होते, केस गळणं कमी होतं, सोबतच कोंडा आणि खाज देखील कमी होते. स्कॅल्पमधील ब्लड सर्क्युलेशन वाढवण्याचं काम करतं आणि आपल्या केसांना मजबूती देतो. कारण मित्रांनो, याच्यामध्ये अँटीऑक्सिडंट, व्हिटॅमिन B6, व्हिटॅमिन C, त्याचप्रमाणे मॅग्नेशियम आणि झिंक यासारखी वेगवेगळे मिनरल्स असतात.
बघा, आपण साधारणतः 1 चमचाभर एवढं किसलेलं आलं या रेमेडीमध्ये वापरणार आहोत. आता हे आपण आलं तर घेतलेलं आहे आणि त्यानंतर चहापत्तीचा जो काढा होता ना, तो 2-3 मिनिटं उकळल्यानंतर आपल्याला हे किसून घेतलेलं आलं याच्यामध्ये मिक्स करायचं आहे. आणि जेव्हा आपण याच्यामध्ये मिक्स करू, तेव्हा एका चमच्याने व्यवस्थित असं हलवून घ्यायचं आणि त्यानंतर पुन्हा 4 ते 5 मिनिटं अगदी मीडियम टू लो फ्लेमवरती आपल्याला हे छान असं उकळवून द्यायचं आहे. जेणेकरून काय होईल, आल्यामधील जे पोषक तत्व आहेत ना, ते आपल्या पाण्यामध्ये उतरतील आणि आपलं जे सिरम आहे ना, ते अगदी स्ट्रॉंग बनेल. त्याच्यानंतर हा जो काढा किंवा हे जे पाणी आहे ना, ते 5 ते 7 मिनिटांनी गॅसची फ्लेम ऑफ करून खाली उतरायचं आहे आणि थंड होण्यासाठी आपल्याला असंच ठेवून द्यायचं आहे. लक्षात ठेवा, हे जे सिरम आहे ना, ते गरम-गरम केसांवरती अजिबात ॲप्लाय करायचं नाही. ते पूर्णपणे थंड होऊ द्यायचं आणि त्यानंतरच ते आपल्या केसांवरती ॲप्लाय करायचे. आता बघा, हे सिरम मी एका गाळणीच्या साहाय्याने गाळून घेतलेलं आहे आणि त्यानंतर जो सिरमचा कलर आहे ना, तो तुम्ही बघू शकता किती अप्रतिम आलाय आणि हेच सिरम तुमच्या केसांसाठी अगदी वरदान ठरणार आहे. आता त्यानंतर आपण याच्यामध्ये आणखी एक घटक ॲड करणार आहे आणि ते म्हणजे ऑइल. तर ऑइलमध्ये तुम्ही नारळाचं तेल घेऊ शकता, बदामाचं तेल घेऊ शकता किंवा मग कॅस्टर ऑइल असेल तर कॅस्टर ऑइल देखील नक्कीच घेऊ शकता. आणि जर तुम्हाला तेल वापरायचं नसेल ना, तर तुम्ही तेल स्किप देखील नक्कीच करू शकता. आता बघा, हे जे सिरम आहे ते आपल्याला व्यवस्थित असं मिक्स करून घ्यायचंय आणि याच्यामुळे तुमचे अकाली पांढरे होणारे केस कमी होतील. केस अगदी मऊ, रेशमी आणि मजबूत बनतील. बघा, तुम्हाला काय करायचंय, हे जे सिरम आहे ना, ते एखाद्या कॉटनच्या साहाय्याने किंवा मग स्प्रे बॉटलने आपल्या स्कॅल्पवरती व्यवस्थित असं स्प्रे करून घ्यायचं आहे आणि त्यानंतर स्कॅल्पवरती अगदी हलक्या हाताने मसाज करायचा आणि त्यानंतर 1 तास हे सिरम आपल्या केसांमध्ये असंच ठेवून द्यायचं आणि त्यानंतर एखाद्या माइल्ड शॅम्पूने तुम्हाला हेअर वॉश करायचा आहे. जो कोणता शॅम्पू तुम्ही डेली वापरत असाल ना, त्याने हेअर वॉश केला तरीही चालेल. आठवड्यामधून 2-3 वेळा तुम्ही हे नक्कीच वापरू शकता आणि या सिरममुळे केसांची वाढ अगदी जलद गतीने होते. आपलं केस गळणं कमी होतं. सोबतच केसांमधील कोंडा, खाज आणि स्कॅल्पमधील इन्फेक्शन देखील कमी करण्याचं काम करत असतं. आपले केस मजबूत आणि हेल्दी बनवण्यासाठी खूप जास्त प्रमाणात हेल्प करतं आणि सोबतच केसांमध्ये नैसर्गिक असा काळेपणा आणि चमक येण्यासाठी देखील हे सिरम खूप जास्त प्रमाणात हेल्प करतं. मैत्रिणींनो, तुम्हाला कोणताही डाऊट असेल ना, तर मला कमेंट बॉक्समध्ये नक्कीच विचारा. मी तुमच्या प्रश्नाचं उत्तर देण्याचा 100% प्रयत्न करेन. आणि हो, ही माहिती जर तुम्हाला उपयुक्त वाटली असेल, ही रेमेडी तुम्हाला फायदेशीर ठरली असेल, तर नक्कीच व्हिडिओला लाईक करा, तुमच्या मित्रपरिवारासोबत शेअर करा आणि सोबतच चॅनलला देखील सबस्क्राईब करा. चला तर मग या व्हिडिओमध्ये एवढंच. भेटूयात अशाच एका नवीन रेमेडीसोबत पुढच्या व्हिडिओमध्ये. तोपर्यंत तुम्ही छान राहा. तुमच्या केसांची देखील नक्कीच काळजी घ्या.